नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे, कारण या ठिकाणी काँग्रेसच्या नेत्या हेमलता पाटील या आता अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत। आपल्यासोबत स्वतः हेमलता पाटील आहेत। नेमका काय निर्णय आणि का असा निर्णय घ्यावा असं वाटतोय? नाशिक मतदारसंघामध्ये एकूण 4 जागा आहेत आणि त्यामध्ये नाशिक मध्यची जागा काँग्रेस पक्ष त्या जागेसाठी आग्रही होता। गेल्या पंचवार्षिकमध्ये फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी मला रात्री 12 वाजता पक्षाने आग्रह केला की ही जागा तुम्हाला लढवायची आहे। माझी कोणतीही तयारी नसताना केवळ पक्षाचा आदेश आणि ही जागा सस्टेन केली पाहिजे म्हणून ते जागेची उमेदवारी मी केली। 12 ते 13 दिवसामध्ये मला 47,000 मतदान झालं आणि त्यानंतर माझी एक अशी मनोभूमिका होती की पुढच्या पंचवार्षिकमध्ये ही जागा आपल्याला लढवायची आहे आणि त्या दृष्टीने मी सगळे प्रयत्न सुरू केले होते। पक्ष नेतृत्व मला शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतं की ही जागा आपल्याला मिळणार आणि आपण या जागेसाठी फाईट करतो, परंतु त्यांच्या केबिनमधून बाहेर पडल्यानंतर 2 मिनिटांमध्ये मला एबी फॉर्म उभाटा गटाला दिल्याचं समजलं आणि अशा पद्धतीने शहरामध्ये एकही मतदारसंघ आपल्या ताब्यात न ठेवता काँग्रेसने ही जागा सोडली। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये प्रचंड राग आहे, कारण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं चिन्ह हे कसं घराघरामध्ये जाणार। कारण आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला बघितलं की पक्षाचं चिन्ह शिवसेनेचं घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला प्रचंड प्रयत्न करावे लागले होते आणि हे चिन्ह जर घराघरामध्ये गेलं नाही आणि कार्यकर्त्यांना जर न्याय दिला नाही तर महापालिकेमध्ये कार्यकर्ता कसा जिवंत राहणार। अशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजीची भावना आहे आणि त्यामुळे काल सगळे कार्यकर्ते काँग्रेसचे पदाधिकारी माझ्याकडे आले आणि एक सगळ्यांमध्ये असा निर्णय झाला की पक्षाने मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहावं। पक्षाने जर मला एबी फॉर्म दिला तर मैत्रीपूर्ण लढतीसाठी माझी तयारी आहे आणि जर पक्षाने एबी फॉर्म नाही दिला तर मी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे। पक्ष ज्यावेळेला पूर्णपणे गर्भगळीत झाला होता त्यावेळेला तुमच्यासारख्यांनी एक हाती पक्ष सांभाळण्याचं काम केलं। काल या काँग्रेसच्या कार्यालयाला टाळं लावण्याची वेळ आली। पक्षश्रेष्ठी कुठेतरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पाठीशी राहत नाहीत असं वाटतंय? मी एक सर्वसामान्य कार्यकर्ती आहे ना, मी अशा कुठल्या मोठ्या घरातून आले की माझ्या डोक्यावरती काही वरदहस्त आहे आणि मी स्वतःची ओळख नाशिकमध्ये आल्यानंतर शून्यातून केली आहे, ना कोणाचं नाव लावून केलेली आहे। अशा वेळेला जर एखाद्या कार्यकर्त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं आणि 12-13 दिवसामध्ये एखादा कार्यकर्ता 47,000 मतं मिळवत असेल कुठल्याही आधाराशिवाय, तर पक्ष नेतृत्वाने अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहिलं पाहिजे। राहुल गांधींना जो कार्यकर्ता अपेक्षित आहे की प्रामाणिक कार्यकर्ता पाहिजे, कुठल्याही करप्शनमध्ये नको, कुठल्याही दादागिरीमध्ये नको, गुंडगिरीमध्ये नको, त्या सगळ्या क्वालिटीज माझ्यामध्ये आहेत। अशा वेळा पक्षाने काही कारण नसताना म्हणजे ही जागा सोडणं हे मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्तीवरती जी 30 वर्षापासून पक्षाचं काम करते तिच्यावरती फार मोठा अन्याय असं मला वाटतं। पण एक परसेप्शन असं आहे की तुमच्या उमेदवारीमुळे कुठेतरी महाविकास आघाडीलाच फटका बसेल आणि भाजपला त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा होईल। एक मी स्पष्टपणे सांगते की मी अशी कार्यकर्ती नाही आहे की कोणाला तरी पाडण्यासाठी कोणाची तरी बी टीम म्हणून रणांगणात लढणारी मी कार्यकर्ती नाही आहे। मी जिंकून येण्यासाठीच ह्या रणांगणामध्ये उतरलेली आहे आणि माझे शब्द लक्षात ठेवा, ही निवडणूक मी जिंकून येणार। मला कोणाला तरी पाडून कोणाला तरी फायदा करण्यासाठी मी निवडणूक लढत नाही आहे, त्यामुळे मी जिंकण्यासाठी निवडणूक लढते। मी काँग्रेसचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढते। काँग्रेसचं चिन्ह सोबत असेल तरी चालेल आणि नसेल तर काँग्रेसचा चेहरा म्हणून ही निवडणूक लढते आणि मी ही निवडणूक जिंकून येणार। एक शेवटची संधी किंवा एक शेवटची आशा अशी वाटते का की काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी अजून सुद्धा भांडून ही जागा काँग्रेसला मिळवून द्यावी, तुम्हाला एबी फॉर्म द्यावा? अगदी, म्हणजे मी आस लावून बसलेले आहे की काँग्रेसनी अगदी शेवटच्या क्षणी जरी मला एबी फॉर्म दिला तरी माझ्यासारख्या कार्यकर्तीला की जिच्या DNA मध्ये काँग्रेस आहे तिला नक्कीच आनंद होईल आणि मला आशा वाटते की काँग्रेस नेतृत्व हे न्यूज चॅनल जर बघत असतील कुठे तर नक्कीच विचार करतील आणि त्यांनी तो विचार करावा अशी माझी अपेक्षा आहे। खूप खूप धन्यवाद। हेमलता पाटील यांनी आता निर्धार केलेला आहे, काँग्रेसकडून आपल्याला शेवटच्या मिनिटापर्यंत एबी फॉर्म मिळावा अशी अपेक्षा आहे। त्याचप्रमाणे जर तसं नाही झालं तर निश्चितपणे ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आणि जिंकून येणार असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।